आता राम मंडळी पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर जसं की आपण काल बोललो, काल आपण हे नवीन चॅनल ओपन केलं आहे. मी जसं की तुम्हाला सांगितलं, यावर जिम रिव्ह्यूज, ट्रेडिंगचे टिप्स, गाईड्स आणि डेली ब्लॉग्स असते. त्याच संदर्भात मी तुम्हाला आज आपली पहिली व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ट्रेडिंगबद्दल. तर आज आपण काय नाही, सिंपल टॉपिक आहे आपला, आज पहिली व्हिडिओ आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे हाऊ टू रीड चार्ट्स. आपण जे पण ट्रेडिंग चार्ट्स असतात ते कसे रीड करायचे, त्यामध्ये आपण जे लाईन्स मारतो, सपोर्ट रेजिस्टन्स, ते कशा ड्रॉ करायच्या, मार्केटचा ट्रेंड कसा जाणून घ्यायचा, मार्केटचे ट्रेंड काय काय असतात हे आज आपण सगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करू. तर सर्वात आधी पण बघू टाईप ऑफ ट्रेडिंगचे टाईप कसे आहेत. तर ट्रेडिंगचे टाईप्स दोन आहेत. एक असतो ट्रेंड ट्रेडिंग आणि एक असतं रिव्हर्सल. तर ट्रेंड ट्रेडिंगमध्ये आपण कसं करतो, जर मार्केटचा ज्या डायरेक्शनमध्ये ट्रेंड असतो, जर मार्केट अप ट्रेंडमध्ये असेल म्हणजे वर जात असेल, तर आपण काय करतो, बायची पोझिशन बघतो, बायची ऑपॉर्च्युनिटी बघतो आणि बायमध्ये ट्रेड करायचं बघतो. आणि जर मार्केट डाऊन साईडला जात असेल, तर मार्केट बेरिश असेल, मार्केटचा ट्रेंड असेल, डाऊनफॉल असेल, तर आपण सेलची पोझिशन बघत असतो आणि सेलिंगमध्येच आपण ट्रेड करत असतो. आपण बायसाठी नाही जात डाऊन ट्रेडमध्ये असतं. तर तसं रिव्हर्सल ट्रेडिंगमध्ये काय असतं, आपलं सपोर्ट आणि रेजिस्टन्स असेल आणि मार्केट काय सपोर्टला टच होऊन आपल्या रेजिस्टन्सला टच होऊन जर मार्केटने बेरिश कॅन्डल दिली किंवा रिव्हर्सल वगैरे दिला, तर आपण काय करतो, आपण मार्केटमध्ये बायर म्हणून आलेलो असतो, मार्केटने वर रिजेक्शन घेतलं तर आपण लगेच सेलिंगसाठी बघतो. तर ह्याला म्हणतात रिव्हर्सल ट्रेडिंग. म्हणजे आपण रिजेक्शनची वाट बघत असतो, ते खालून पण असू शकते, वरून पण असू शकते. तर ते आपण बघणार आहेत पुढं. तर आधी आपण टाईप्स बघितल्या, दोन प्रकारचे टाईप्स असतात. एक असतो आपण ट्रेंडमध्ये ट्रेड करतो, की अप ट्रेंड असेल तर बायसाठी ट्रेड करतो, डाऊन ट्रेंड असेल तर सेलसाठी. आणि जर मार्केट हे साईडवेज असेल तर आपण काही ट्रेड करत नाही. आणि रिव्हर्सचं जसं मी तुम्हाला सांगितलं. तर जसं की आता मी तुम्हाला बोललो की ट्रेंड, तर आपण यामध्ये ट्रेंडच बघायचे, की मार्केटमध्ये तीन प्रकारचे ट्रेंड असतात. एक असतो अप ट्रेंड, एक असतो साईडवेज, एक असतो डाऊन ट्रेंड. तर चला आता मी तुम्हाला हे आपल्या गोल्डच्या चार्टवर घेऊन जातो. हा, तर मित्रांनो आपण पाहत होतो ट्रेंड. तर मार्केटमध्ये ट्रेंड असतात तीन प्रकारचे, एक असतो अप ट्रेंड, एक असतो डाऊन ट्रेंड आणि तिसरा म्हणजे साईडवेज. तर चला आता बघू आपण. तुम्हाला मी मार्केटमध्ये घेऊन जातो. गोल्डचा हा चार्ट आहे. तर या गोल्डच्या चार्टमध्ये तुम्हाला आपल्याला जस्ट ट्रेंड ओळखायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता, इथं मार्केटने सपोर्ट घेतलाय आणि मार्केट आता इथपर्यंत वर गेलंय. तर हा एक ट्रेंड आहे, हा अप ट्रेंड झाला, हा असा पूर्ण अप ट्रेंड आहे. साईडवेज म्हणायचं गेलं तर साईडवेज पण दाखवतो आहे. एक दिवसाचं कॅन्डल आपण 15 मिनिटाच्या कॅन्डलवर जाऊ. 15 मिनिटाच्या कॅन्डल आपल्याला बेस्ट आलेलं अनालिसिस चांगलं होतं. तर अनालिसिससाठी 15 मिनिटाचं कॅन्डल, 15 मिनिटाचा चार्ट तुम्ही वापरू शकता. तर आता तुम्ही बघा, इथं बघा, इथं दिसतं आपल्याला सरळ सरळ हा आहे, इथून इथपर्यंत असा हा प्रॉपर आहे डाऊन ट्रेंड. हा असा प्रॉपर डाऊन ट्रेंड आहे. एकदम मार्केट खाली पडले, हा डाऊन ट्रेंड. अप ट्रेंड तुम्ही पाहिला, हा डाऊन ट्रेंड. आणि साईडवेज जर म्हणायचं गेलं तर साईडवेजचं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. तर साईडवेजचं एक्झाम्पल हे बघा, मार्केटने इथं पण बघा सपोर्ट घेतलेला, इथं म्हणजे अकाउंट दिलं तर बरं इथं सपोर्ट झाला. मार्केट ह्या प्राईजला बरोबर मार्केटने इथं हे जे हा जो पट्टा, त्या पट्ट्यामध्ये मार्केट खालीवर 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 करत राहतं. तर हा हे मार्केट आहे साईडवेज. तर अशा प्रकारे तीन मार्केटचे स्टेज असतात, ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज. तर आपल्याला शक्यतो साईडवेज मध्ये जर अशा मार्केटची कंडिशन असेल तर यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. कारण की का, यामध्ये रिस्क जास्त असतं, सांगता येणार नाही मार्केट एक्झॅक्टली जाणार कुठं आहे. त्यामुळे कुठली पण पोझिशन अशा सिच्युएशन मध्ये घ्यायची नसते. आपल्याला सिच्युएशन घ्यायची असते, एकतर ट्रेंड असेल, डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला पोझिशन पाहिजे असते सेलसाठी, आणि एकतर आपल्याला पाहिजे असते अप ट्रेंडला. इथं पण डाऊन ट्रेंड अच्छा खासा. तर इथं पण आपण सेलिंगसाठी ऑपॉर्च्युनिटी पाहू शकतो. आणि आपल्याकडे बघा, या ठिकाणापासून वरच्या ठिकाणापर्यंत एकदम प्रॉपर हे झालंय. तुम्ही पाहू शकता, एक सपोर्ट पण झालाय खाली तयार. मार्केटने 1 2 3 4 वेळेस खाली टच झाले मार्केट. प्रॉपर हा सपोर्ट झालेला मार्केटचा. तर ते आता नेक्स्ट तुम्हाला सांगतच मी की हा सपोर्ट रेजिस्टन्स कसं करायचं, ते कसं काढायचं ते इथे पण तुम्ही पाहू शकता. प्रॉपर हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स झालेला आहे. पाहू शकता तुम्ही, 1 2 3 वेळेस मार्केटने टच दिलेला आहे. फ्रेश ब्रेकआउट दिला होता, नंतर परत रिटर्न झाला, मार्केट डाऊन ट्रेंडलाच झालं चालू. तर असे फेक ब्रेकआउट पण येतात, यापासून पण आपल्याला कसं सावधान राहायचं ते पण आपण नंतर पाहणार आहे नेक्स्ट येणाऱ्या एपिसोड्स मध्ये. तर तुम्ही पाहू शकता, हे अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज तुम्हाला दाखवलं. तर आपलं नेक्स्ट आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स लेवल ड्रॉ कशा करायच्या मार्केटमध्ये. तर सपोर्ट अँड रेजिस्टन्स लेवल ड्रॉ कशा करायच्या, तर ते तुम्हाला सांगतो. परत मार्केटमध्ये घेऊन आलो मी तुम्हाला. तर सपोर्ट अँड रेजिस्टन्स लेवल ड्रॉ अशा करायच्या. तर मार्केट पाहायचं 15 मिनिटची कॅन्डल बघ टाइम फ्रेम हे करा तुम्ही, आणि आपण काढून टाकू ड्रॉइंग आपली. तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल ड्रॉ मार्केटमध्ये कसे करायचं, काय नाही, सिम्पल आहे. लास्ट प्राइस बघायची खाली, म्हणजे खाली कुठपर्यंत गेली होती, म्हणजे लास्ट पिरियड मध्ये. तर तुम्ही पाहू शकता इथं 4,797 ची प्राइस झालेली. तर सध्या आपण पाहू मार्केटमध्ये
तीन किंवा तीनपेक्षा जास्त प्रमाणात जर मार्केटने त्या एका पॉईंटला किंवा त्या एका प्राइसला जर रिस्पेक्ट दिलेली असेल तर तो आपली लेवल होती आणि तीच लेवल आपली सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवलमध्ये कन्वर्ट होते. तर आपण पाहू शकतो आता इथं जसं की मार्केटने इथं आता एक मला रेजिस्टन्स दिसतोय 1, 2, 3 तीन ठिकाणी मार्केटने रिस्पेक्ट दिलेली ह्या प्राइसला. तर हा प्राइस आपण बघू शकता. तर 4,721. तर हा एक प्राइस आपण पाहू शकतो. हा एकदम प्रॉपर असं म्हणता येईल की हा एक रेजिस्टन्स लेवल तयार झालेली आहे किंवा कारण की का तुम्ही पाहू शकता इथे 1, 2, 3 ठिकाणी मार्केटने रिस्पेक्ट दिलेली त्या प्राइसच्या वर गेलेलं नाही मार्केट. तर पाहू शकता तुम्ही मार्केट वर गेलेलं नाही तर हा एक प्रकारचा चांगल्या प्रकारचा रेजिस्टन्स लेवल तयार झाला. आणि त्याच प्रकारे जर आपण खाली पाहिलं तर इथं आपण बोलू शकतो की इथे एक सपोर्ट आहे. तर की इथूनच मार्केटने लास्ट टाइम बघा इथून ते मी ड्रॉ करतो. तुम्ही बघू शकता हा एकदम प्रॉपर आपल्याला सपोर्ट म्हणता येईल. कारण की का कारण लास्ट टाइम प्राइस इथं खाली आली होती यापेक्षा खाली आली नाही. आणि याच ठिकाणी जर आपण थोडंसं मागे गेलं मार्केटमध्ये तर तुम्ही बघू शकता इथं मार्केटने आधी सपोर्ट होता नंतर हा रेजिस्टन्स लेवल मध्ये कन्वर्ट झाला. तुम्ही बघा खालून मार्केटने वर आला रिस्पेक्ट दिले प्राइसने परत खाली पडला त्याच लेवलला परत वर आला मार्केट. आणि ते पाहू शकता इथं मार्केटने ब्रेकआउट दिला मार्केट वर मूव्ह झालेलं आहे. तर हा एक प्रॉपर म्हणता येईल की आपल्याला हा एक सपोर्ट लेवल आहे. तर साईडमध्ये सध्या मार्केटने जर हे केलं वर किंवा खाली ब्रेकआउट दिलं आणि मार्केटने रिटेस्ट दिली. आणि ब्रेकआउट कसं असतं ब्रेकआउट एकदा होतं एकदा प्राइस अशी वर जाते एकदा रिटेस्ट देतील परत वर जाते नंतर साईडवेज होती. त्या प्रकारे तुम्ही बघू शकता इथं बघा इथं पण तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे मार्केटची लेवल होती काय करता मार्केटने दिलं ब्रेकआउट दिलं मार्केट वर गेलं मार्केट साईडवेज झालं परत खाली ब्रेकआउट दिलं मार्केटने या लेवलला परत मार्केट खाली आलं. तर असं असतं मार्केट ब्रेकआउट येतं नंतर खाली किंवा वर येतं. बघू शकता इथं मार्केटने खाली आला वर रिटेस्ट दिली परत मार्केट खाली आला. तर हे खूप महत्वाचं आहे. डायरेक्ट ब्रेकआउट झालं तर लगेच एंट्री घ्यायची नसते मार्केटमध्ये थोडं थांबायचं असतं. तर या प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल आपण ड्रॉ करू शकतो. तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे ट्रेंड लाईन. आता जसं की तुम्हाला सांगितलं ट्रेंड लाईन कशी ओळखायची किंवा ड्रॉ कशी करायची ते पण तुम्हाला सांगतो मी. आता ट्रेंड लाईन बघू आपण आता तर मार्केटमध्ये इथं पाहू शकतो आपण ट्रेंड लाईन त्या ठिकाणी परिसर प्राइस 1, 2, 3 ही एक प्रॉपर ट्रेंड लाईन होऊ शकते. कारण की का या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता 1, 2 इथं एवढा गॅप आहे ठीक आहे 2, 3, 4 आणि 5 ला ब्रेकआउट दिलं. तर ही एक प्रॉपर ट्रेंड लाईन आहे डाऊन ट्रेंड होता मार्केट. त्याच प्रकारे आपण खाली पण घेऊ शकतो एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल पण त्या ठिकाणी ड्रॉ करू शकतो असा या प्रकारे. आणि याच प्रकारे तुम्ही बघा मार्केट सपोर्ट वर मार्केटने रेजिस्टन्सला टच झाला खाली सपोर्ट घेतला परत मार्केट वर झालं रेजिस्टन्सला टच झाला परत सपोर्ट घेतला रेजिस्टन्सला टच झाला सपोर्ट रेजिस्टन्स करत मार्केटने इथे या ठिकाणी ब्रेकआउट दिला नंतर मार्केट वर गेला एकदा रिटेस्ट दिली मार्केटच्या हा ब्रेकआउट फेक किंवा ओरिजिनल आहे का ते पाहण्यासाठी मार्केटने एकदा रिटेस्ट दिली म्हणजे मार्केट ब्रेकआउट देऊन परत रिटेस्ट दिली मग मार्केट वरच जाणार आहे त्यानंतर मार्केट वरच जाणार आहे. तर या ठिकाणी अशी आपल्याला सिच्युएशन पाहायची असते. मार्केट ब्रेकआउट देऊन जेव्हा रिटेस्ट देते तर या ठिकाणी आपण बाय किंवा सेलची पोझिशनला जाऊ शकतो. या ठिकाणी जर आपण गेलो तर आपला टार्गेट जवळजवळ एवढा आपला अचीव होतोय आणि आपला एसएल असेल या ठिकाणी जर म्हटलं तर आपलं टार्गेट 15चा एसएल आपला 4 पॉईंटचा तर अमाऊंट 700 तुम्ही बघू शकता अशा ठिकाणी आपण पोझिशन तयार करू शकतो. तर हे एकदम प्रॉपर हा एक ब्रेकआउट होता आणि रिटेस्ट झाल्यानंतरच आपण मार्केटमध्ये एंट्री घ्यायचं हे लक्षात ठेवा. आणि मार्केट बघा डाऊन ट्रेंड मध्ये अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट झालं ते याला म्हणतात आपण जसं की आपण सगळ्यात आपलं फर्स्ट त्याच्याबद्दल रिव्हर्सल ट्रेडिंग तर त्याला म्हणतात रिव्हर्सल कारण की मार्केटने डायरेक्ट ट्रेंड बदलला आहे तुम्ही बघू शकता. मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये होतं ब्रेकआउट झाला रिटेस्ट झाली नंतर मार्केट अप ट्रेंड मध्ये येते याला म्हणतात रिव्हर्सल ट्रेडिंग. पण चांगली असते पण यामध्ये काळजी घ्यावी लागते. हे आहे मार्केटची आपण ट्रेंड लाईन ड्रॉ आणि अनालाइज कशी करायची असते. तर खूप सारे पॉईंट्स आहेत आपण स्टेप बाय स्टेप पाहू शकतो. ट्रेंड लाईन झाली आजच्या टॉपिक मध्ये आपण एवढंच पाहत आहोत. नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण आणखी मध्ये जाऊ. सध्या मी बिगिनर्स लोकांसाठी सेल घेऊन आलेलो आहे. तर आपण आज पाहिलं की ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची सपोर्ट रेजिस्टन्स लेवल कसा पाहायचा त्यानंतर आपण बघितलं सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल ओळखायचा कसा अनालाइज कसा करायचा आणि तो ड्रॉ कसा करायचा. ट्रेंड लाईन मध्ये पण सेम असतो सपोर्ट रेजिस्टन्स आणि हा पण सेम असतो. तर त्यानंतर आपण बघितलं मार्केटचे ट्रेंड हा 3 प्रकारचे असतात डाऊन ट्रेंड एक असतं अप ट्रेंड साइडवेज मार्केट असतं. तर आपल्याला डाऊन ट्रेंड मध्ये घ्यायचं सेलिंगसाठी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असते आणि अप ट्रेंड मध्ये आपल्याला बाईंगसाठी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असते आणि साइडवेज मध्ये मार्केट साइडवेज असतं. तर आणि आपले टाइप्स ऑफ ट्रेडिंगचे बघितलं आपण ट्रेंड ट्रेडिंग बघितले नाही रिव्हर्सल बघितले. ट्रेंड ट्रेडिंग मध्ये पण तुम्हाला मी जसं की सांगितलं डाऊन ट्रेंड मध्ये जर मार्केट असेल तर आपण सेलिंगसाठी आपण डिटेल जसं की आपण बघू शकता इथं सपोर्ट घेतलेला आहे त्यानंतर मार्केट खाली आलंय तर परत आपल्या सपोर्ट लेवलला टच झालं तर या ठिकाणी आपण परत एक सेलची पोझिशन प्लॅन करू शकतो आणि या ठिकाणी आपला चांगला टार्गेट आपला अचीव होऊ शकतं. तर तुम्ही बघू शकता म्हणतात ट्रेंड ट्रेडिंग आणि मार्केटवर सपोर्ट
मार्केटने वर रेजिस्टन्स घेतला आणि मार्केट तिथून खाली पडलेला आहे. तर अशी ट्रेंड मध्ये आपण डाऊन ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड मध्ये आपण आपल्याला चांगला झाला, त्यानंतर आपण परत एक ट्रेड घेतला असता. तर त्यानंतर आपण ट्रेड घेतला या ठिकाणी, तिथे मार्केट रिव्हर्स झाली, रिट्रेस दिली, मार्केट ब्रेकआउट झाला, त्यानंतर मार्केट रिट्रेस झाली या ठिकाणी आणि आपण बायसाठी पोझिशन झाली. तर असे दोन प्रकारचे टाईप असतात ट्रेडिंग मध्ये, रिव्हर्सल आणि ट्रेंड. तर अशा प्रकारे आपला हा एपिसोड झालेला आहे. असेच आपण नवीन नवीन एपिसोड घेत राहू. तर अशा ठिकाणी माझा एक ट्रेड चालू आहे, तर तुम्हाला दाखवतो. जस्ट हा डेमो अकाउंट आहे, डेमो अकाउंटला तुम्हाला दाखवतो. आता सध्या पाहू शकता 2,00,000च्या आसपास जवळपास तिथं डॉलर लॉस आहे चालू. आणि बघू शकता मी बायची पोझिशन घेतलेली आहे मार्केटमध्ये. हे पोझिशन पण दाखवतो तुम्हाला. बाईंग साठी घेतलेली मार्केट आता माझ्याच प्राईसच्या जवळ आहे, ते खाली बघू शकता. मार्केट जाईल नंतरवर गॅरंटी आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आपला पहिला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या टॉपिक मला माहिती आहे, तर नेक्स्ट व्हिडिओ मी कसा आणू ते सांगा मला. हिंदी पाहिजे, मराठीत पाहिजे ते सांगा मला. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. भेटूया असेच नवीन व्हिडिओ. तब तक के लिए बाय बाय.